ताई बरे सर या ना स्वागतम. अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाजाचे न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज अहमदनगर आयोजित कैलासवासी हकरू तथा बाळासाहेब काळे स्मृती करंडक राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचा हा समारोप समारंभ. या समारोप समारंभ प्रसंगी उपस्थित अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे सहसचिव माननीय जयंत रामनाथजी वाघ साहेब आज अध्यक्ष म्हणून या समारोप कार्यक्रमाप्रसंगी इथे उपस्थित आहेत. आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर बाळासाहेब सागडे सर, स्पर्धा समितीचे कार्याध्यक्ष आणि समन्वयक डॉक्टर किसनराव आंबाडे सर, काळे साहेबांचे कुटुंबातील नातेवाईक, अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या कार्यकारिणी सदस्य अरुणाताई काळे मॅडम, आरतीताई मांढरे मॅडम, अशोकराव काळे सर, प्राध्यापक राजेंद्र साबळे सर. या समारोप कार्यक्रमाप्रसंगी विशेष उल्लेख म्हणजे परीक्षक जे दिवसभर ज्यांनी या स्पर्धेचं परीक्षण केलं, श्री तुकारामजी मस्के सर, प्राध्यापक निलेशजी मोरे सर, आपणा सर्वांचेच स्वागत. समारोप समारंभ कार्यक्रमाच्या प्रारंभाला स्पर्धा समितीचे कार्याध्यक्ष आणि कला शाखेचे समन्वयक डॉक्टर किसनराव आंबाडे सर यांना मी विनंती करतो की आपण प्रास्ताविक करावं. वर्षा काळे मॅडम प्राध्यापिका त्यांचं स्वागत. माफ करा, या ठिकाणी उपस्थित प्राध्यापिका वर्षाताई काळे मॅडम याही उपस्थित आहे. तसेच ॲडव्होकेट भाऊसाहेब काळे पाटील हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे स्वागत. व्यासपीठावर उपस्थित माननीय अरुणाताई काळे मॅडम, माननीय अशोकराव काळे सर, माननीय पोपटराव काळे सर, श्री बसव ॲडव्होकेट भाऊसाहेब काळे पाटील, प्राध्यापिका वर्षाताई काळे मॅडम, प्राध्यापिका आरतीताई साबळे अर्थात मांढरे मॅडम, आपणा सर्वांचंच स्वागत करतो आणि प्राध्यापक डॉक्टर किसनराव आंबाडे सर यांना विनंती करतो की आपण या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करा. समारोप समारंभाचे अध्यक्ष माननीय जयंतराव वाघसाहेब, सहसचिव त्याचबरोबर अरुणाताई काळे, अशोक काळे, पोपटराव काळे, प्राचार्य बाळासाहेब सागडे सर, दोन्ही परीक्षक, सहभागी विद्यार्थी आणि प्राध्यापक बंधूंनो, आज आपण हकरू काळे तथा बाळासाहेब काळे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ जी स्पर्धा घेतलेली होती त्यात अभिजात मराठी आणि पुढं काय या विषयावरती 5 विद्यार्थ्यांनी आपलं मत या ठिकाणी मांडलंय. त्याचबरोबर फेक न्यूज आणि सामाजिक अस्थिरता 4 विद्यार्थ्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त केले आणि भारतीय संविधानाचा अमृत महोत्सव 11 विद्यार्थ्यांनी आपलं मनोगत व्यक्त केले. एकंदरीत 20 विद्यार्थी आज या स्पर्धेला उपस्थित होते. खरं तर फेक न्यूज आणि सामाजिक अस्थिरता या विषयावरती अधिक विद्यार्थ्यांनी आपलं मनोगत
व्यक्त करतील अशी अपेक्षा आमची होती, परंतु संविधानाचा अमृत महोत्सव असल्यामुळे बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी आपलं मत याच्यावरती नोंदवलं. जवळजवळ 8 वर्षापासून आपण ही स्पर्धा या ठिकाणी आयोजित करतो आणि चांगल्यातले चांगले विषय हे विद्यार्थ्यांना आपण देत असतो आणि विद्यार्थी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करतात. खरं तर मी सर्व स्पर्धकांचे पहिल्यांदा अभिनंदन करतो की आपण आमच्या महाविद्यालयात आला आणि आपलं मत या ठिकाणी व्यक्त केलं. त्याचबरोबर ज्यांना या स्पर्धेचे क्रमांक मिळालेत त्यांचंही मी अभिनंदन करतो. त्याचबरोबर आमचे दोन्ही परीक्षक, एक सर पंढरपूरहून आलेले आहेत आणि दुसरे शेवगावचे आहेत. मी सभागृहाला सांगू इच्छितो की सर आम्ही परीक्षकांच्या निर्णयामध्ये हस्तक्षेप करत नाही आपलं कॉलेज, आणि आपले विद्यार्थी जर महाविद्यालयाचे विद्यार्थी इथं सहभागी झाला असेल तर आपण त्याला पारितोषिक देत नाही, कारण आपण आयोजक असल्यामुळे आपल्या विद्यार्थ्यांना आपण पारितोषिक देत नाही. आणि त्यामुळं परीक्षकांनी आपलं काम अत्यंत उत्तमपणे केलंय. निकाल त्यांनी आमच्या सहकाऱ्यांकडे सोपलेला आहे. मी परत आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर बाळासाहेब सागडे सर यांना विनंती करतो की आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय जयंत भाऊ रामनाथजी वाघ साहेब, सहसचिव अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज अहमदनगर, यांचे पुष्पगुच्छ व शॉल देऊन स्वागत करा. प्राध्यापक डॉक्टर किसनराव अंबाडे सर यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर बाळासाहेब सागडे सर यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करा. सकाळी सरांचा सत्कार अनवधानाने राहून गेला होता, त्यामुळे प्राध्यापिका वर्षाताई काळे मॅडम यांचा डॉक्टर साळे मॅडम सत्कार करत. या समारोह प्रसंगी आवर्जून उपस्थित श्री बसव ॲडव्होकेट भाऊसाहेब काळे पाटील यांचाही या ठिकाणी सत्कार होतोय. डॉक्टर आंबाडे सर यांना विनंती करतो की त्यांनी काळे साहेबांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करावा. तसेच साळे मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी काळे मॅडम यांचा सत्कार करावा. साळे मॅडम यांना पुन्हा विनंती करतो की प्राध्यापिका आरतीताई काळे साबळे मॅडम, माफ करा, यांचाही गुलाब पुष्प देऊन सत्कार करावा. स्पर्धक विद्यार्थ्यांचे मनोगत. या आजच्या या स्मृती कैलासाची हकृ तथा बाळासाहेब काळे स्मृती करंडक वक्तृत्व स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून ज्यांनी निरक्षर बुद्धीनं परीक्षण केलं त्या परीक्षकांपैकी कुणी एक परीक्षक प्रातिनिधिक रूपाने आपले मनोगत त्या ठिकाणी व्यक्त करत आहे. चालेल सर. प्राध्यापक तुकारामजी मस्के सर, प्राध्यापक निलेशजी मोरे सर. तीर्थरूप हक्रू तथा बाळासाहेब काळे स्मृती करंडक वक्तृत्व स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाचे सन्माननीय अध्यक्ष
आपल्या संस्थेला तळहातावरील प्रौढाप्रमाणे सांभाळणारे संस्थेचे सहसचिव आदरणीय वाघ साहेब, या ज्ञानप्रांगणामध्ये ज्यांच्या नेतृत्वाखाली हा महायज्ञ 16व्या ठिकाणी संपन्न होत आहे ते महाविद्यालयाचे विद्यमान प्राचार्य आदरणीय डॉक्टर सागडे साहेब, ही वक्तृत्व स्पर्धा पार पाडण्यासाठी, यशस्वी करण्यासाठी या महाविद्यालयातील सर्व समित्यांचे प्राध्यापक वर्ग आणि महाराष्ट्रामधील या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले सर्व स्पर्धक मित्रबंधू आणि भगिनींनो, वाघ साहेब आज सकाळी उद्घाटन समारंभाच्या भाषणामध्ये या महाविद्यालयाचे जवळजवळ 1.5 तप ज्यांनी प्राचार्यपद भूषविलं, त्या शितोळे सरांनी आदरणीय काकांच्या जीवनचरित्राला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामुळे माझ्यासारख्या पंढरीच्या वारकऱ्यासमोर आदरणीय काकासाहेबांच्या जीवनचरित्रातले काही पैलू समोर आले. मी परीक्षक म्हणून नव्हे तर एक स्पर्धक या नात्यानं मला या संयोजन समितीला एक महत्वाची सूचना करायची आहे की आदरणीय प्राचार्य सरांनी सांगितलं की चालू घडामोडीवरती आम्ही विषय या ठिकाणी स्पर्धकांना देत असतो. स्पर्धकाला विचाराला चालना मिळण्यासाठी एक करंट विषय त्यांच्या समोर ठेवण्याचा सातत्यानं प्रयत्न या महाविद्यालयाकडे होतो. ही गौरवास्पद बाब आहे. पण या 3 विषयाबरोबर ज्यांनी या सोलापूर जिल्ह्याला एका विकासाच्या प्रमुख टप्प्यावरती नेलं आणि निकोप स्नेहसंबंध म्हणून या तालुक्याला, या जिल्ह्याला एक विशेष उंची देण्याचा प्रयत्न केला, त्या आदरणीय काकासाहेबांच्या जीवनचरित्रावरचा एक विषय पुढच्या वर्षीपासून या स्पर्धेमध्ये अंतर्भूत करावा अशी माझी या ठिकाणी प्रामाणिक इच्छा आहे. आणि मग एखाद्या विद्यार्थ्याला जर त्या विषयाला न्याय द्या, खरं तर जीवनचरित्रावर बोलणं खूप कठीण काम असतं, चौकटीच्या बाहेर जाता येत नाही. आणि मग काकासाहेबांच्या जीवनाचे जे पैलू आहे, मला फक्त एक पैलू त्याच्यातला जो माझ्या अंतकरणाला स्पर्श करून गेला की सरांनी सांगितलं की पहिल्यांदा काका अध्यक्ष म्हणून काम करतात, नंतर उपाध्यक्ष म्हणून काम करतात, नंतर सदस्य म्हणून काम करतात. आणि वाघ साहेब, मला पॉलिटिकल बेसवरती एक विनोदानं का होईना पण असं वाक्य म्हणावंसं वाटतं, कदाचित कैलासवासी बाळासाहेब काळेंचाच आदर्श महाराष्ट्राने घेतला असावा की मुख्यमंत्री झाल्यानंतर ते सुद्धा उपमुख्यमंत्री पद स्वीकारतात. हा बाळासाहेब काळेंचा महाराष्ट्राने घेतलेला आदर्श आहे असं मला म्हटलं तर वावगं ठरू शकत नाही, कारण तिथं न्यूनगंड त्याग केलेला असतो. आणि म्हणून हे इतक्या शून्यातून निर्माण केलेलं जे काम आहे हे नव्या पिढीला माहीत असलं पाहिजे. काकासाहेबांचं चरित्र हे या महाविद्यालयाचं चरित्र आहे, ही सांस्कृतिक ठेव आहे, ती जतन करणं, कारण जे दुर्मिळ आहे ते मिळवायचं आहे, जे मिळालंय ते सुरक्षित ठेवायचं आहे, जे सुरक्षिण्याजोग आहे ते वृद्धित करायचं आहे आणि जे वृद्धित केलंय त्याचा योग्य ठिकाणी योग्य वापर करायचा आहे. खरं तर कौटिल्य अर्थशास्त्राने हे सांगितलंय. आणि म्हणून हा नियम आपल्या जीवनामध्ये प्रत्येक ठिकाणी तंतोतंत आपल्याला पाळावासा वाटतो. परीक्षक म्हणून काम करत असताना सकाळी इथं आल्यापासून अगदी आमचं आदरातिथ्य करण्यापासून खरं तर आमच्यापेक्षा शिक्षणानं क्वालिफिकेशन इतक्या उंचीवरती इथला सगळा प्राध्यापक वर्ग आहे. आणि इतका जीव ओतून काम करणं ज्याला म्हणतात, टीम वर्क ज्याला म्हणतात, सद्गुणांचं एकजीव मिश्रण ज्याला म्हणतात, ते आदरातिथ्याच्या बाबतीमधून या महाविद्यालयातले ते संस्कार घेऊन प्रांगणातून बाहेर पडावं असं वाटतं. अत्यंत चांगलं नेटकं नियोजन या वक्तृत्व स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी घडत आहे, ही खरोखर कौतुकास्पद बाब आहे. आता थोडंसं स्पर्धकांच्याकडे येतो. मी स्पर्धकांना या स्पर्धेमध्ये जो एक विषय होता, फेक न्यूजच्या संदर्भातला एक विषय होता. म्हणजे कदाचित काही स्पर्धकांना असं वाटलं की फेक न्यूजचा हा जो विषय आहे आणि समाजामध्ये निर्माण होणारी जी अस्थिरता आहे, खरं तर त्या विषयाला कुणीकडे न्यायचं हा ज्याच्या त्याच्या विचाराच्या उंचीचा भाग असतो. तुम्हाला काय वाटतं? मी जर एखाद्या मुलाला भाषण लिहून दिलं, मला स्पर्धकांना सांगायचं आहे, तुम्हाला स्पर्धक व्हायचं आहे का भविष्यातला महाराष्ट्रातला एखादा उत्कृष्ट वक्ता व्हायचा आहे, हे पहिल्यांदा तुम्ही ठरवलं पाहिजे. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरी मधल्या एका ओवीचा संदर्भ या निमित्तानं मी आपल्याला देऊ शकतो. वक्तृत्व
कसं असलं पाहिजे, बोलणं कसं असलं पाहिजे. ज्ञानेश्वरी सांगते, पुन्हा स्नेह पाजरे मागा चालती अक्षरे, शब्द पाठी अवतरे, कृपा आधी तुमचा शब्द हृदयाला जाऊन भिडला पाहिजे. त्याचं कारण एवढंच असतं, जर तो तुमचा शब्द असला तरच तो पुढच्यावरती परिणाम करत असतो. दुसऱ्याचा विचार अधिक प्रभावीपणानं आपल्याला मांडता येत नाही. म्हणून तुमचं मत स्क्रिप्ट तयार करत असताना इकडून तिकडं चालत जायचं, पाठांतर करायचं आणि मग त्या पाठांतराचा कधी बोंड होईल हे कधीही सांगता येत नाही. आणि म्हणून फेक न्यूजच्या ऐवजी फेक भाषणं बरीचशी झाली. विषयाच्या पलीकडे जाता येत नाही. आणि मग दोघांचे मुद्दे जर सारखे असतील आणि एका पाठोपाठ जर एक विद्यार्थी बोलायला आला तर न कळत त्याच्यावरती अन्याय होतो. एखाद्या उमेदवाराचं तिकीट जसं अचानक कापलं जातं मतदारसंघातली तयारी पूर्ण होऊन सुद्धा, तसं एक स्पर्धक बोलला आणि त्याचेच मुद्दे त्यानं घेतले आणि तो प्रभावी जरी बोलला तरी सुद्धा मार्काच्या दृष्टिकोनातून तो पाठीमागे राहतो आणि मग स्पर्धेच्या गुणांकनामध्ये तो पाठीमागे राहत असतो. अत्यंत मराठी विषयावरती 1-2-3 मुलं इतकी उत्कृष्ट बोलली. अगदी त्या प्राचीन मराठीची भूमिका संत ज्ञानेश्वरांना अमृताबरोबर पैज लावणारी भाषा आणि जगामध्ये सर्वश्रेष्ठ संस्कृतीला प्राधान्यक्रम देणारी, जगाची सर्वात महत्वाची माऊली म्हणून संबोधली जाणारी भाषा कोणती आहे तर ती मराठी भाषा आहे. ती भाषा टिकवणं, ती भाषा संवर्धित करणं आणि पुढे काय याचा अर्थ तो आहे की तुमची त्याच्यामधली नेमकी जबाबदारी काय आहे. संविधानावरती बोलत असताना खरं तर लोकशाहीच्या स्वातंत्र्यानुसार माझं मत काय आहे, माझा विचार काय आहे हा मांडत असताना स्वातंत्र्य असल्यामुळं आपण तो विचार मांडत असतो. पण असे जे विषय असतात ते नकारात्मक, सकारात्मक आणि त्याच्यातून तुम्ही सिद्धांत काय बाहेर काढता आणि तो समोरच्याला काय देता, तुमची जबाबदारी निश्चित काय करता, या तिन्ही गोष्टीचा विचार करून तो विषय मांडणं. जरी अमृत महोत्सव संविधानाचा असला, सरांनी सांगितलं की संविधानाचा अमृत महोत्सव असल्यामुळं त्या विषयाकडे स्पर्धकांचं जास्त लक्ष होतं. सर मी स्पर्धक आहे त्यामुळे मी सांगतो अमृत महोत्सव होता म्हणून त्यांचं त्याच्यावर लक्ष नव्हतं, दुसऱ्या 2 विषयाची तयारी नव्हती म्हणून त्याचं त्यांच्यावरती जास्त लक्ष होतं आणि म्हणून तो विषय घेतला होता. तुम्ही सराईत होऊ नका, माझी हात जोडून तुम्हाला विनंती आहे. राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेच्या 350 विजेत्या स्पर्धकाचा मी स्पर्धक आहे आणि म्हणून मला तुम्हाला विनंती करायची आहे, तुमचं चिंतन खूप महत्वाचं आहे. शब्द पुस्तकात असतात पण अर्थ जीवनात असतो. जीवनातला अर्थ शोधायचा असेल तर पुस्तकातल्या शब्दाबरोबर आपल्याला मैत्री करता आली पाहिजे, आपल्याला तसा व्यासंग असला पाहिजे, आपल्याला एखादा दृष्टांत देता आला पाहिजे, काहीतरी मेनू तुमच्या भाषणातून बाहेर पडला पाहिजे. काही मुलं इतकी उत्कृष्ट बोलली पण टायमामध्ये आउट झाली, 6 मिनिटांमध्ये त्यांचं भाषण संपलं. बऱ्याच वेळेला जय हिंद, जय महाराष्ट्र, नमस्कार मग बेल झाली 6 मिनिटाची. त्यामुळे ते पात्र भाषण ठरू शकत नाही. म्हणजे तयारी सुद्धा स्पर्धा जिंकणं की निवडणूक जिंकणं इतकंच महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. आणि ज्याला स्पर्धा जिंकता येते त्या स्पर्धेमध्ये ज्याला टिकता येतं आणि प्रत्येक स्पर्धेमध्ये पाठीमागे बोललेला विषय न बोलता जो नवीन विषयावरती तयारी करतो कदाचित तो स्पर्धेच्या गुणांकनामध्ये मागे राहतो पण महाराष्ट्रातला वक्ता म्हणून तो पुढे येतो. ही गोष्ट तुम्ही आदर्शानं लक्षात ठेवा. आणि म्हणून जाता जाता मला इथल्या विद्यार्थ्यांना, स्पर्धकांना फक्त एवढीच विनंती करायची आहे की भाषणाची तयारी करत असताना तुम्ही 10 पुस्तकं वाचली की तुमचं एक व्याख्यान तयार होतं, तुमचं एक भाषण तयार होत असतं. म्हणून सतत वाचनाचा सराव तुमचा असला पाहिजे, लिखाणाचा सराव तुमचा असला पाहिजे आणि तुम्हाला त्याच्यामध्ये काय वाटतंय, हे तुम्हाला काय वाटतंय हे तुमचं परखड मत तुम्हाला मांडता येणं हे जास्त महत्वाचं आहे. बऱ्याच वेळेला मराठी भाषा वापरली पाहिजे, मराठी भाषेशिवाय गत्यंतर नाही, मराठी भाषेचा सन्मान आपणच ठेवला पाहिजे आणि मग त्या भाषेवर मराठीच्या बोलताना सुद्धा इंग्रजी शब्द येत होते. हा सवयीचा आपण गुलाम झालेलो आहोत. त्यामुळे आपण काय करतोय हे आपल्यालाच भान नसतं आणि मग ती नकळत तेवढी चूक लक्षात येते आणि मग ती चूक लक्षात आली. आणि विशेष करून स्पर्धकांचं काय असते की माझी मार्क कुठे गेली, माझा नंबर का आला नाही, याची चर्चा चिकित्सा करण्यामध्ये स्पर्धक असतात. पण मी तुम्हाला सांगतो स्पर्धेमध्ये नंबर मिळो अगर न मिळो, ज्या स्पर्धेमध्ये तुम्ही भाषण केलंय ते भाषण तुमचं आयुष्यभर विसरता कामा नये. कुठल्या स्पर्धेत तुम्ही कुठला मुद्दा मांडला, कुठल्या स्पर्धेमध्ये तो विषय तुम्ही कसा मांडला, अगदी विषयाला टर्न कसा द्यायचा, वळवायचं कसं आणि तुम्हीच मांडलेलं समोरच्याला खरं कसं वाटतंय हे तुमच्या भावनेवर अवलंबून असतं.
आवाज बाहेर पडत असताना फक्त आवाज नसतो, फक्त शब्द नसतो, फक्त वाक्य नसतं, तर त्या वाक्यामध्ये भावना असते. संत ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणून तर म्हणतात किंवा केशवसूत असं म्हणतात, एक शब्द जर सर्व ताकदीनिशी उभा राहिला तर मोठमोठी सिंहासनं सुद्धा डळमळू लागतात. इतकी ताकद तुमच्या शब्दात असते. बऱ्याच वेळेला अगदी सौम्य शब्दात शब्द आक्रमक टाकायचा असतो, पण आपण बोलतो सौम्य. मी सांगू तुम्हाला, कीर्तनकार, वकील आणि प्राध्यापक या 3 माणसांच्याकडे जर वक्तृत्व नसेल तर त्यांचा पेशा शून्य आहे. वकिलाला वक्तृत्वाची नितांत गरज आहे, कीर्तनकाराला वक्तृत्वाची नितांत गरज आहे आणि प्राध्यापकाला वक्तृत्वाची नितांत गरज आहे. लॉ कॉलेजला असणारा स्पर्धक जर त्याला एखाद्या विषयावर इथं 4 मिनिटं जर बोलता येत नसेल तर तुम्ही तुमच्या क्लायंटचं काय कराल हे सुद्धा प्रश्नचिन्ह उभं राहतं. विषयांतर होऊ द्या, पण तुम्ही टाइम तुम्हाला कव्हर करता आला पाहिजे. एखादा चांगला मुद्दा विषय सोडून बाहेर गेला असेल तरी चालेल, पण तो विषय, तो मुद्दा तुम्हाला प्रभावीपणे मांडता आला पाहिजे. जर प्रभावीपणे मांडता आला नाही तर ते तुम्ही कौशल्य आत्मसात केले नाही. वक्ता दशसहस्त्रशु असं म्हणतात, पण महाराष्ट्रामध्ये आता वक्त्यांचं उदंड पीक आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जर टिकायचं असेल तर त्याच्यातला आनंद काय आहे, तो आनंद घ्यायचा असेल तर त्याच्यावरती चिंतन करणं महत्वाचं आहे. दिवसाकाठी तुम्हाला वाचन करणं महत्वाचं आहे. एखाद्या शुगरच्या पेशंटला जशी गोळी घेणं गरजेचं असतं तसं वक्त्याला दररोज नित्यनेमानं वाचन करणं महत्वाचं असतं. म्हणून तुमची पुस्तकं ही तुमची संपत्ती आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना प्रश्न विचारला होता की बाबासाहेब, तुमच्याकडे 37,000 तुम्ही ग्रंथ खरेदी केले आणि पुस्तकासाठी तुम्ही घर बांधलं, मग तुम्ही इतकं पुस्तकाची जपणूक का करता? तेव्हा बाबासाहेब म्हणाले होते, जेव्हा जगाने मला अंधाराच्या खाईमध्ये लोटलं तेव्हा मला प्रकाश वाटा माझ्या पुस्तकाने दाखवल्या, त्यामुळे मी पुस्तकाला कधी सुद्धा विसरत नाही. पुस्तक ही माझी मार्गदर्शक देवता आहे. तुमच्या सोबत मोबाईल नसला तरी चालेल, पण तुमच्या सोबत सतत पुस्तक असलं पाहिजे. एक भाग झाला. आणि दुसरा भाग असा, जो विषय आपण निवडणार आहात त्या विषयावरचं इतरांच्या पेक्षा वेगळं चिंतन मांडण्याची तुमची तयारी असली पाहिजे. विषय ज्ञान बऱ्याच वेळेला नसतं, सादरीकरण खूप चांगलं असतं, पण विषयामध्ये दम नसतो. विषयाचा आशय आपल्याला उलगडता येत नाही. अभिजात मराठी भाषेचा दर्जा काय, तो दर्जा मिळाला कसा, त्याच्या पाठीमागचा संघर्ष काय आहे, प्राचीन मराठी कुठून सुरू झालेली आहे, ती कुठपर्यंत पोहोचलेली आहे आणि आज मराठी भाषेसमोरची कुठली कुठली आव्हानं आहेत आणि ती आव्हानं पेलण्याकरता आपली नैतिक जबाबदारी काय आहे, या सगळ्या प्रश्नाची उत्तरं त्या 6-7 मिनिटांमध्ये आपल्याला देणं अत्यंत गरजेचं आहे. निकोप पद्धतीनं, निरागस पद्धतीनं आम्ही या ठिकाणी गुणगान देण्याचा प्रयत्न केला आणि विशेष करून वाघ साहेब, मी जे मार्किंग केलं आणि सरांनी जे मार्किंग केलं त्याच्यामध्ये आम्हाला एकमेकांमध्ये डिस्कस करायची आवश्यकता भासली नाही. आम्ही एकमेकांशी संवाद सुद्धा केला नाही. वरचे 4 क्रमांक जे माझे आले आणि सरांचे पाहिले त्यांचेही ते 4 क्रमांक होते, त्यांची बेरीज केली आणि जसा आहे तसा निकाल आम्ही संयोजकांच्याकडे सुपूर्द केला. सर्व स्पर्धकांना मी या निमित्तानं हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. नंबर आलेल्यांचं हार्दिक अभिनंदन करतोच, पण ज्यांचा नंबर येणार नाही त्यांनी आपली आत्ताची सुरुवात आहे, कारण जिंकणं खूप पुढं आहे. त्यामुळे हारणं सुद्धा खूप महत्वाचं असतं आणि हारल्यानंतर जिंकण्यातला जो आनंद असतो तो सतत जिंकण्यामध्ये मिळू शकत नाही. त्यामुळं आपण नाराज न होता, उदास न होता आजपासूनच आपण आपल्या व्यासंगाला सुरुवात करा, विचाराला सुरुवात करा, त्याची टिपणं करा. एखादं पुस्तक घेतलं, इतरांना सुद्धा मी सांगेल की एखादं पुस्तक आपण वाचायला घेतलं. बऱ्याच विद्यार्थ्यांचा आम्हाला प्रश्न असतो की सर आम्ही खूप वाचतो पण आमच्या लक्षात राहत नाही. त्याचं कारण असं असतं की पुस्तक वाचल्यानंतर त्या पुस्तकच्या पुस्तक सगळी पानाच्या पानं, सगळ्या ओळीच्या ओळी आपल्याला भावलेल्या नसतात, पण त्या पुस्तकातलं काही ना काही आपल्याला भावलेलं असतं. त्याला अंडरलाईन करा. पुस्तक वाचताना पुस्तकाच्या शेवटच्या पानावर तो पान क्रमांक लिहून ठेवा. अख्खं सगळं पुस्तक वाचून झालं की पुन्हा ती पान क्रमांक बाजूला काढा आणि ज्या ज्या पान क्रमांकावरती तुम्ही अंडरलाईन केली ते सगळे मुद्दे एकत्र एका डायरीमध्ये, वहीमध्ये लिहून काढा. पुन्हा ते सगळे मुद्दे एकदा वाचा आणि एकदा ते सगळे मुद्दे पुन्हा वाचले की ते अख्खं पुस्तक तुमच्या मनाच्या पेनड्राईव्हमध्ये सेव्ह झालं. मग त्याच्यातले मुद्दे जिथं जिथं आवश्यक आहे, जिथं जिथं अनुकूल परिस्थिती आहे तिथं तिथं ते आपल्याला वापरता येतं. असा व्यासंग जर आपला तयार झाला तर नक्की
नक्कीच तुम्ही सभा जिंकू शकाल, समाज जिंकू शकाल आणि तुमच्या वाणीला एक सरस्वतीचं अधिष्ठान प्राप्त करता येतं. चांगलं बोलणारी माणसं चांगलं वागतात असं नाही, चांगलं वागणाऱ्या माणसाला चांगलं बोलता येतं असं नाही, पण तरीही चांगलं बोललं पाहिजे. कारण समोरच्या वागण्यात आणि बोलण्यात सुद्धा बदल करण्याची ताकद ही चांगलं बोलण्यात आहे. म्हणून माणसानं चांगलं बोललं पाहिजे. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा प्रत्येक शब्द, त्याला दिलेला काना, मात्रा, वेलांटी, उकार एवढंच काय, पण तुकाराम महाराजांनी शब्दावरती दिलेला अनुस्वार सुद्धा, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, शब्दामध्ये खूप मोठी ताकद आहे. माणसाच्या जडणघडणीचं सूत्र कुठं आहे तर त्या शब्दात आहे. शब्दाबरोबर मैत्री करा. तिन्ही विषयाला तुम्ही खूप मोठा न्याय दिलाय. विषय अवघड होते तरीही तुमच्या परीनं त्याला न्याय देण्याचा आपण प्रयत्न केलाय. पण अधिक सखोल काय झालं आजच्या स्पर्धेमध्ये, शेवटच्या 20 मिनिटांमध्ये अशी टोळी आली आणि त्यांनी हल्ला केला आणि त्याच टोळीनं सगळं लुटून नेलं. म्हणजे शेवटच्या 20 मिनिटांमध्ये जे घडलं ना, तिथं स्पर्धा सगळी संपून गेली. असं घडतं. म्हणजे जे सराईत ज्या वेळेला घेतात ना, त्यावेळेला ते जिंकण्यासाठीच येत असतात. आणि म्हणून स्पर्धकानं मागं कधीच राहायचं नसतं. ज्या वेळेला नंबर पडलेल्या भाषणात ज्याचं भाषण उठतं ना, तो मार्क घेऊन पुढे जातो. परीक्षकाचा हात परत जड येतो, कारण भाषणं टप लागलेले असतात. त्यामुळे तिथं दोरीत धरलेलं असतं. त्यामुळं 1, अर्धा, 2, 2.5, 2, 1 अशी मार्क चाललेली असतात. आणि अगोदर पडक्या याच्यामध्ये जो मैदान मारून गेलाय त्यानं मार्क ढळढळीत घेतलेले असतात. त्यामुळं ते अंतर कव्हर करणं त्याला खूप कठीण जातं. झालं कसं, शेवटची 4-5 स्पर्धक ज्या वेळेला आली आणि ती एका पाठोपाठ एक बोलायला लागली आणि त्यांनी ज्या वेळेला विषय मांडले त्यावेळेला अगोदरची जी पडलेली भाषणं होती ती जादा पडली. त्यामुळे भाषण ज्या वेळेला उठतं त्याच्यासाठी श्रोत्याची गरज असते, त्याच्यासाठी परिणामाची गरज असते, त्याच्यासाठी टाळ्या मिळवायची गरज असते. समोरच्यावर तुम्हाला परिणाम करता आला पाहिजे आणि विशेष करून परीक्षकांना तुम्हाला फसवता आलं पाहिजे. फसवता आलं पाहिजे याचा अर्थ वेगळा घेऊ नका. फसवता आलं पाहिजे याचा अर्थ तो आहे की परीक्षकाचं लक्ष तुम्हाला असं वेधून घेता आलं पाहिजे की हा मुद्दा परीक्षकांनी न ऐकलेला मुद्दा आहे. त्यावेळेला परीक्षकाच्या डोक्यामध्ये सुद्धा प्रकाश पडतो की यानं खूप मोठं चिंतन केलंय, याच्या विचाराची उंची खूप मोठी आहे. तुमच्या विचाराची उंची परीक्षक मोजत असतो, तुमचा आवाज मोजत नसतो, तुमची शब्दफेक मोजत नसतो, तर विचाराची उंची मोजत असतो. म्हणून विचाराची उंची वाढवा. अजून तुम्हाला खूप वेळ आहे. तुम्हाला पुनश्च एकदा शुभेच्छा देतो. संयोजकांना अंतःकरणपूर्वक या ठिकाणी धन्यवाद देतो. आम्हाला आपण बोलावण्यात माझा सन्मान केला त्याबद्दल पुनश्च एकदा संयोजकाचा आभार मानतो. स्पर्धकांना अभिनंदन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्राध्यापक निलेशजी मोरे सर. धन्यवाद सर. आपला अधिक वेळ मी घेणार नाही. परीक्षक या नात्यानं आपल्या समोर जी भूमिका मांडायला हवी खास स्पर्धकांसाठी, ते आमचे सहकारी मित्र ज्यांचा प्रदीर्घ अनुभव या क्षेत्रातला आहे, अति सविस्तर त्यांचे अनुभव त्यांनी विशद केलेले आहेत. सर्व सन्माननीय व्यासपीठ उपस्थित आपण सर्वजण, खूप आनंद वाटला. स्पर्धा ही स्पर्धा असते, कुणी जिंकतं कुणी हरतं, पण मित्रांनो प्रत्येक स्पर्धा आपल्याला खूप काहीतरी शिकवत असते. सरांनीच उल्लेख केला की वक्ता दस सहस्रेषु. आजकाल चांगलं बोलता येणं म्हणजे प्रभावी वक्तृत्व असं नाहीये. माझ्या मते प्रभावी वक्तृत्व ते आहे की ज्यामुळे व्यवस्थेला काही निर्णय बदलावे लागतात. प्रभावी वक्तृत्व ते आहे ज्याच्यामुळे पीडितांना न्याय मिळतो. प्रभावी वक्तृत्व ते आहे ज्याच्यामुळे समाजाला एक योग्य दिशा मिळते. कारण शब्दाला धार असण्यापेक्षा शब्दांच्या मागे कृतीचा आधार किती आहे हे खूप महत्वाचं आहे. इथं जे विद्यार्थी बोललेत, बऱ्याच आता मुलांना खूप सोपं झालंय स्पर्धा करणं, कारण आता सध्या भाषणं उपलब्ध होणं हे खूप सोपं आहे. पण जे परीक्षक नेमलेले असतात त्यांना जेव्हा परीक्षणासाठी पत्रिका येते स्पर्धेची, आम्ही पूर्ण विषय अभ्यासतो. युट्यूबवर, गुगलवर, इन्स्टावर किंवा इतर कुठल्याही AI वर कंटेंट जो आहे तो अगोदर आम्ही अभ्यासलेला असतो. आपल्या भाषणात एखादा कॉपी पेस्ट कंटेंट नसावा. सरांनी सांगितलं की नाविन्यता ही अतिशय महत्वाची आहे. माऊली सांगतात, सहजे तरी अवधारा वक्तृत्व अवधानाचा होय चारा, दोंदे पेलती अक्षरा प्रमेयांची. म्हणजे श्रोत्यांचं लक्ष वेध करणारं भाषण ते आहे
की ज्या भाषणामध्ये नवीनता आहे, ज्या भाषणामध्ये सहजता आहे, साच आणि मवाळ मितेलो आणि रसाळ, म्हणजे मराठी भाषेवर बोलताना फार आवेश अभिनिवेश असण्याची काही आवश्यकता नाहीये. अतिशय मधुर असलेली ही भाषा आहे. या हृदयीचे ते हृदय घातले, हृदया हृदय एक केले, इतकी मधुरता मराठी भाषेमध्ये नक्कीच आहे. तसं तर विषय ज्यांनी दिलेत मी त्यांना विशेष धन्यवाद देतो, कारण हे तीनही विषय वर्तमान परिस्थितीकडे लक्षवेध करणारे विषय आहेत. ज्या मुलांनी नवीन वर्तमान परिस्थितीत घडलेल्या घटनांचा दाखला भाषणामध्ये दिलाय, मला त्यांचं विशेष कौतुक करायचंय. कारण तुम्ही वाचता, एका स्पर्धकाने एक वाक्य सांगितलं होतं, संविधान वाचायला शिकले तरच संविधान वाचवायला सुद्धा आपण शिकू शकतो. केवळ संविधानाची मूल्य पायदळी तुडवली जात आहेत म्हणून आंदोलन करणं आणि कोणीतरी उभं राहून आंदोलन करतंय म्हणून त्याच्या पाठीशी उभं राहणं, असं आंधळं आपलं व्यक्तिमत्व नसावं. मला आवर्जून उल्लेख करावा लागेल, कारण कुठलीही वक्तृत्व स्पर्धा ज्यांच्या नावाशिवाय पूर्णच होत नाही. प्राचार्य शिवाजीराव भोसले यांचं खूप सुंदर वाक्य, एवढंच वाक्य मनामध्ये ठेवा, खूपच प्रेरणादायी वाक्य आहे. प्राचार्य असं म्हणतात की इतिहासाचा आंधळा अभिमान हा शाप आहे, इतिहासाचा घोर अज्ञान हा अपराध आहे, पण इतिहासाची यथार्थ ज्ञान असणं ही वैचारिक आवश्यकता आहे. आणि याच वैचारिक आवश्यकतेतून आपण वर्तमान घडवण्यासाठी प्रभावी वक्तृत्व करावं, ही यामागची खरी भूमिका आहे. या निमित्तानं कैलासवासी हक्रू तथा बाबासाहेब बाळासाहेब काळे स्मृती करंडक ज्यांनी कोणी पटकावला असेल, ज्याला बक्षीस मिळालं असेल किंवा यामध्ये जे बक्षीस पात्र ठरले असतील त्यांचं विशेष अभिनंदन आहे. पण ज्यांना बक्षीस मिळत नसतं ते नाराज होत असतात, कारण सरांनी 350 स्पर्धा केल्यात. माझ्या सुद्धा आतापर्यंत 100हून अधिक स्पर्धा, मी स्वतः एक स्पर्धक, परीक्षक आणि विद्यार्थ्यांना सुद्धा स्पर्धेसाठी मार्गदर्शन करत असतो. अनुभव आहे सर, मिळालेलं यश टिकवणं हे सुद्धा खूप कठीण असतं. आपण यशाने हुरळून जातो आणि अपयश मिळालं तर खचून जातो. मित्रांनो, हे क्षेत्र कधीही सोडू नका. प्रभावी वक्ता कधीही त्याच्या जीवनात अयशस्वी होत नाही. तुमचं वक्तृत्व, तुम्ही जे क्षेत्र निवडले त्यासाठी नक्कीच उत्तम साधन असणार आहे, हे आपण सदोदित मनात ठेवूया. अजून एक आहे, परीक्षण करताना आमच्या समोर जे निकष असतात, पहिला निकष असतो आपलं विषय ज्ञान. म्हणजे जो विषय मी निवडलाय त्या विषयाची सुरुवात, त्याचा शेवट, त्याच्यासाठी दिलेले तुम्ही संदर्भ हे सगळे परिपूर्ण असावेत, कारण वेळेची मर्यादा असते. नियम आणि अटीमध्ये आवर्जून संयोजकांनी वाक्य टाकलं, वेळेचं बंधन पाळणं हे बंधनकारकच आहे. वक्ता हा वक्तवीरच असावा. तर वेळेचं बंधन पाळणं, विषय ज्ञान व्यवस्थित समोरच्या परीक्षकांपर्यंत पोहोचवणं आणि सगळ्यात महत्वाचं, बोलताना समोरचा आय टू आय कॉन्टॅक्ट जो असतो तो सुद्धा अतिशय महत्वाचा आहे. जेव्हा आपण बोलत असतो त्यावेळेस सगळ्यांचं लक्ष वेधून घेण्याची क्षमता आपल्या वाचिक अभिनयामध्ये असते. म्हणजे माझे हातवारे, अभिनय असतो, वाचिक अभिनय, हातवारे, आत्मविश्वास, विषय ज्ञान, आत्मविश्वास, प्रभावी, एकूण प्रभाव, आपल्या भाषणाचा एकूण प्रभाव, या सगळ्या गोष्टी आपल्या भाषणाला परिणामकारक करत असतात. आणि म्हणून आपल्यातून भविष्यामध्ये महाराष्ट्राची जी खूप मोठी प्रबोधन परंपरा आहे, ही परंपरा जोपासणारे आदर्श वक्ते तयार व्हावेत, पिढीला योग्य दिशा देणारे दिशादर्शक आपल्यातून तयार व्हावेत आणि नक्की होतील. आणि ही सगळी संधी ज्यांनी आपल्याला उपलब्ध करून दिली आहे ते खरंच विशेष कौतुकास पात्र आहेत. कारण स्पर्धा नसती तर आम्ही तयारी केली नसती, आम्ही तयारी केली नसती तर आमचं वाचन झालं नसतं, वाचन नाही झालं तर आमचं ज्ञान वाढलं नसतं. वक्तृत्व स्पर्धा करणारा प्रत्येक वक्ता हा उत्कृष्ट व्यक्तिमत्व असलेला एक चांगला माणूस असू शकतो. मी शकतो म्हटला, कारण ते शब्द हे हृदयातून आले असतील तरच ते शक्य होतं, नाहीतर बोलणारे पोपट खूपच असतात. तर आपल्याला फक्त पोपटपंची करायची नाहीये, बोलणारे पोपट करणारं हे कॉलेज नाहीये, तर उंच झेप घेणारे गरुड तयार व्हावेत यासाठी वेगवेगळ्या संधी निर्माण करून देणारे हे महाविद्यालय आहे. या ठिकाणी या स्पर्धेच्या आयोजनानिमित्तानं आपल्या सर्वांची भेट झाली. अतिशय सुंदर टीमवर्क या संयोजनामध्ये आम्हाला पाहायला मिळालं आणि परीक्षणाच्या निमित्तानं खूप चांगली माहिती ऐकायला मिळाली. तुम्हाला सर्वांना मनापासून धन्यवाद देतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. खेल जीवन खेल, उसमें मैं जीत जाना चाहता हूँ, मीत मैं तो सिंधू के उस पार जाना चाहता हूँ. विद्यालयातून आलेले स्पर्धक ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत आहेत तो म्हणजे स्पर्धेच्या निकालाचा क्षण. मी प्राध्यापक अनिकेत दमाळे सर यांना विनंती करतो की आपण पारितोषिक वाचन करावं. विचारपीठावरती उपस्थित असणारे सर्व सन्माननीय प्राचार्य, सेक्रेटरी साहेब,
आणि सर्वच परीक्षक आणि सर्वच पाहुणे मंडळी. अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाजाचे न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज अहमदनगर कैलासवासी हक्रू तथा बाळासाहेब काळे स्मृती करंडक राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा 2025 पारितोषिक वितरणाकडे मी येतोय. सर्वात प्रथम उत्तेजनार्थ पारितोषिक या ठिकाणी सांगणं गरजेचं वाटायला लागतं. कैलासवासी प्राचार्य GS साबळे सर, न्यू लॉ कॉलेज अहमदनगर व कैलासवासी श्रीमती विद्याताई गणपत साबळे यांच्या स्मरणार्थ आपण 1100 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी देतोय. ते पारितोषिक जात आहे, त्या पारितोषिकाचं विद्यार्थ्याचं नाव आहे आणि महाविद्यालय आहे गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटेक्निक अँड इकॉनॉमिक्स पुणे. या महाविद्यालयाचा विद्यार्थी भालेराव प्रमोद रमेश या विद्यार्थ्याला 1100 रुपयाचं रोख पारितोषिक व पारितोषिक देण्यात येत आहे. मी सन्माननीय वाघ साहेबांना विनंती करतो की या विद्यार्थ्याला आपण हे पारितोषिक द्यावं. अभिनंदन. यानंतर तृतीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 1500 रुपये आणि त्याचबरोबर ती प्रमाणपत्र आणि विजेती आहे अहमदनगर होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अहमदनगरची विद्यार्थिनी वडवणीकर अक्षता दत्तात्रय. मी विनंती पारितोषिक स्वीकारावं. सन्माननीय वाघ साहेबांना विनंती करतो की आपण हे पारितोषिक या विद्यार्थिनीला द्यावं. अभिनंदन. यानंतर द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 2000 रुपये व प्रमाणपत्र. स्पर्धक आहे साईराज मोहन घाटपांडे, नवलमय फिरोदिया विधी महाविद्यालय पुणे. याचा विद्यार्थी साईराज मोहन घाटपांडे. पारितोषिक अरुणाताई काळे आणि वाघ साहेब या दोघांनाही विनंती करतो की आपण हे पारितोषिक आपल्या स्पर्धकांना द्यावं. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. ज्या क्षणाची आतुरतेने वाट बघतायत आणि या वर्षीचा हक्रू तथा बाळासाहेब काळे स्मृती करंडक, इतका सुंदर करंडक, हा करंडक या वर्षीचा जातोय. महाविद्यालयाचं नाव आहे माणिकचंद पहाडे विधी महाविद्यालय छत्रपती संभाजीनगरचा विद्यार्थी आदित्य ज्ञानेश्वर दराडे. रोख रक्कम 2500 रुपये आणि सुंदर असा चषक या ठिकाणी माणिकचंद पहाडे विधी महाविद्यालयाचा विद्यार्थी आदित्य ज्ञानेश्वर दराडे या वर्षी हा करंडकाचा मानकरी ठरलेला आहे. खूप खूप अभिनंदन. ज्या स्पर्धकांना पारितोषिक मिळालेलं आहे त्यांचं अभिनंदन. आणि यानंतर जे प्रमाणपत्र असणारे विद्यार्थी आहेत त्यांनी पुढील प्रमाणपत्र घ्यायचे. यानंतर पुढील जे नियोजन आहे मी सर्व विजेत्यांना विनंती आहे की आपला ग्रुप फोटो घेण्यासाठी पुढे यायचंय. करंडक घेऊन ये. आणि पाकिटमध्ये हमीपत्र दिलेलं आहे. हमीपत्र भरून द्यायचं आणि मग रोख रक्कम घेऊन जायचं. सर्व स्पर्धकांना विनंती आहे जिंकणाऱ्या की त्यांनी समोर ग्रुप फोटोसाठी उपस्थित राहावं. सरकारनं अजून टाळ्यावरती कुठला GST लावलेला नाही. सर्वांना विनंती करतो की जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. सर्व विजेत्यांचं मनापासून अभिनंदन आहे. आम्ही बोलवत राहू, तुम्ही येत जा. ज्या विद्यार्थ्यांना पारितोषिक मिळालं नाही त्यांच्यासाठी हरलो तरी चालेल, पण मैदान गाजवता आलं पाहिजे आणि पुढल्या वेळेस नाव ऐकून बुडाळात झाला पाहिजे. सर्वांचं खूप खूप अभिनंदन. यानंतरचं सूत्र पारितोषिक सहभागी प्रमाणपत्र घेऊन जायचं. नंतर सर्व स्पर्धकांना विनंती आहे ज्या स्पर्धकांचं पारितोषिक मिळाले त्यांनी सुद्धा भेटून जायचंय आणि ज्यांना सहभागाचं प्रमाणपत्र आहे सहभागाचं प्रमाणपत्र घेतल्याशिवाय कुणीही जाऊ नये. धन्यवाद. धन्यवाद सर. उदयशंकर डॉक्टर म्हणतात
कि सफलता का कोई एक पथ नहीं, विफलता की गोद में ही जीत है. आज या स्पर्धेत जो विजेता स्पर्धक आहे त्या विजेत्या स्पर्धकाला विनंती करतो की त्यानं आपलं भाषण या प्रमुख पाहुण्यांच्या समोर सादर करावं. तेवढंच. मित्रांनो, 25 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेच्या शेवटच्या भाषणात बोलत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की या देशाचं संविधान कितीही चांगलं असलं तरी जोपर्यंत हे संविधान योग्य लोकांच्या हातात जाणार नाही ना तोपर्यंत त्याचा काहीच अर्थ राहणार नाही. मग स्वातंत्र्यापासून ते आज तागायत ज्या ज्या वेळेस आमच्या देशातली सरकार बदलली, अर्थातच संविधानिक पदावरची लोक म्हणजे संविधानाला हाताळणारी हात बदलली, त्या वेळेस आमच्या देशात या संविधानाचा बदल किंबहुना संविधानाची अंमलबजावणी त्या हातांच्या दिशेने झाली आणि त्या माध्यमातून हे संविधान आमच्या भारतीय नागरिकांपर्यंत पोहोचलं आणि त्या काळात त्यानुसार बदल सुद्धा घडले. म्हणजे 1951च्या पहिल्या घटना दुरुस्तीपासून ते मूलभूत हक्कांची घटना दुरुस्ती, हुंडाबंदी कायदा, स्त्रीभ्रूण हत्या कायदा, शोषणाविरुद्धचे कायदे, CAA, NRC, ट्रिपल तलाक, 370, राम मंदिर खटला, 3 कृषी कायद्यावर नाकारलेली बंदी, समलैंगिक विवाहावर घातलेली बंदी किंवा काहीच वर्षापूर्वी पारलिंगी घटकाला माणूस म्हणून जगण्याचा मिळालेला अधिकार, या सगळ्यांच्या माध्यमातून हे भारतीय संविधान आज अमृत महोत्सवाला येईपर्यंत आपल्या इथे न्याय, समता, स्वातंत्र्य, सार्वभौमत्व आणि लोकशाहीची मूल्य रुजत आलेलं आहे. अगदी याच अमृत महोत्सवी संविधानाचा परामर्श घेण्यासाठी तुमच्या स्वरूप आहे. नमस्कार, मी स्पर्धक आदित्य नंदा ज्ञानेश्वर दराडे. विषय मांडतोय भारतीय संविधानाचा अमृत महोत्सव. सर खलील जिब्रान असं म्हणतो की माणसाला जन्म देऊन त्याला स्वप्न दाखवून त्याच्या स्वप्नपूर्तीसाठी योग्य ते वातावरण निर्माण करणारी एकमेव भूमी म्हणजे ही भारत भूमी. मग याच भारत भूमीला सोन्याचा धूर सोडणारी भूमी म्हटलं जायचं. याच भारत भूमीवर कित्येक तरी राजे रजवाडे राज्य करून गेले आणि त्यानंतर 15 ऑगस्ट 1947 ला हा भारत देश स्वतंत्र झाला. मग तेव्हापासून आपण 299 शिलेदारांच्या जोरावर 2 वर्ष 11 महिने 18 दिवसात जगातलं सगळ्यात विस्तृत आणि व्यापक असं भारतीय संविधान स्वीकारलं. मग त्या भारतीय संविधानाच्या माध्यमातून आपण विषमतेला नाकारत समतेला होकार दिला. धर्मांध व्यवस्थेमध्ये बहुधर्मांना सामावून घेणारा बहुलतावादी समाज निर्माण केला आणि सामंतीय अर्थरचनेकडून समान न्यायी अर्थरचनेकडे जात आपण संमिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला आणि त्या माध्यमातून या भारतीय संविधानाने मानवी मूल्य आणि मानवी हक्कांचं रक्षण करण्याचं काम आज तागायत अमृत महोत्सवी वर्षापर्यंत करत आला पाहायला मिळतो. मग याच भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 1 च्या माध्यमातून आपण देशाचं नाव ठरवलं इंडिया दॅट इज भारत. पण गेल्या वर्षी आमच्या इथलं सरकार राजपत्रात सांगायला लागतं की आता देशाचं नाव फक्त भारत असेल. म्हणजे एकीकडे शेक्सपियर असं म्हणतो की नावात काय, पण दुसरीकडे आमच्या इथल्या सरकारला गाव, तांड्या, वस्त्या, वाड्या, नगर, तालुका, जिल्हा, राज्य आणि आता खऱ्या अर्थानं देशाचं नाव बदललं तर जर खऱ्या विकास दिसणार असेल तर आम्ही संविधानाला अपेक्षित असलेला विकास करतोय का, हा मला मोठा प्रामाणिकपणे एक प्रश्न सर्वसामान्य नागरिकांवर समोर उभा राहायला लागतो. त्यानंतर संविधानाच्या अनुच्छेद 19 च्या माध्यमातून आपण अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार प्रत्येक भारतीय नागरिकाला दिला. पण आमच्या इथे मॉब लिंचिंगच्या विरोधात पंतप्रधानांना पत्र लिहिलं म्हणून सेडिशन सारखा गुन्हा दाखल होत असेल, एखाद्या तरुण पत्रकाराची हत्या हे फक्त केवळ भ्रष्टाचार समोर काढला म्हणून होत असेल, किंवा विद्यार्थ्यांनी विद्यापीठामध्ये लोकशाही मार्गाने त्यांच्या आंदोलनाच्या माध्यमातून प्रश्न मांडले म्हणून त्यांच्यावर UAPA सारखा गुन्हा दाखल होत असेल तर आमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची सुद्धा गळचेपी होते. हे तुम्ही आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. त्यानंतर या संविधानाच्या अनुच्छेद 25 ते 28 दरम्यान प्रत्येक व्यक्तीला धार्मिक स्वातंत्र्य देण्याचं काम या संविधानाने केलं. तर 42व्या घटना दुरुस्तीच्या माध्यमातून राज्यसत्तेला कुठलाही धर्म नाही, राज्यसत्ता आणि धर्मसत्ता या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत, वेगळ्या संकल्पना आहेत हे सांगण्याचं काम केलं. पण अजून सुद्धा आमच्या इथे जर 4थीच्या पुस्तकात मनुस्मृतीचे श्लोक टाकले जाणार असतील, संविधानिकच्या सर्वोच्च सभागृहाचं उद्घाटन एका विशिष्ट धर्माच्या शास्त्रानुसार केलं जाणार असेल तर आम्ही केशवानंद भारती खटल्यात ज्याप्रमाणे सर्वोच्च न्यायालय म्हणतं की धर्मनिरपेक्षता तत्व हे सुद्धा संविधानाचा मूलभूत ढाचा आहे. मग संविधानाच्या मूलभूत ढाच्याला सुद्धा ढासळण्याचं काम याच अमृत महोत्सवी वर्षात केलं जाते का, हा प्रश्न पडायला लागतो. त्यानंतर अनुच्छेद 73 घटना दुरुस्ती 73व्या व 74व्या घटना दुरुस्तीच्या माध्यमातून आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महिलांना 33% आरक्षण दिलं. आज ते आरक्षण 50% येऊन पोहोचले. पण ह्या सगळ्या गोष्टी पाहत असताना आमच्या इथे आज सुद्धा संविधानिक सर्वोच्च सभागृहामध्ये 582 सदस्यांपैकी फक्त 78 महिला सदस्य असल्या पाहायला मिळतात. आणि हे सगळं चित्र पाहत असताना आमच्या इथल्या मंत्रिमंडळात सुद्धा फक्त 3 स्त्रियांना मंत्रिपद दिले गेलेली पाहायला मिळतात. मग स्त्री प्रतिनिधित्वावर जे स्वातंत्र्याच्या आधी प्रश्नचिन्ह निर्माण होतं ते आज सुद्धा अमृत महोत्सवी वर्षात तसंच उभं असलेलं पाहायला मिळतं. मग या सगळ्या एकंदरीत गोष्टीचा विचार करत असताना बॅरिस्टर नाप्पे असं म्हणतात की ज्या व्यवस्था
व्यवस्थेमध्ये ठेच जरी सर्वसामान्यांच्या पाय लागली तरी अश्रू हे खऱ्या अर्थानं व्यवस्थेच्या डोळ्यात येतात. ती असते लोकशाही व्यवस्था. पण आमच्या इथल्या आज सुद्धा 11.3 कोटी बालमजूर, 17.5 कोटी बेरोजगार, 30 लाखांपेक्षा जास्त वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्त्रिया आणि 35% जास्त दारिद्र्य रेषेखाली असलेले लोकसंख्येचे प्रश्न हे आम्हाला प्रश्न न वाटता आमच्या इथल्या राज्यकर्त्यांना जर राजकीय पक्षांचे अजेंडे वाटणार असतील तर आमच्या इथले राज्यकर्ते सुद्धा लोकशाहीला मुठभर कुठेतरी सत्तानिष्ठ होत चाललेत का आणि संविधाननिष्ठ व्हायच्या काळात सत्तानिष्ठ होण्याचं काम हे राज्यकर्ते करतात का हा प्रश्न पडायला लागतो. मग या सगळ्या गोष्टींचा विचार करता हेच भारतीय संविधान या अमृत महोत्सवी वर्षाला येईपर्यंत सकारात्मक बदल सुद्धा घडत आले ते सुद्धा तुम्ही आम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणजे या भारतीय संविधानाच्या माध्यमातून जे लोक संविधानाला विरोध करतात त्यांच्या सुद्धा हक्काचं संरक्षण करण्याचं काम हेच भारतीय संविधान अनुच्छेद 32 आणि 226च्या माध्यमातून करत आहे. तर आमच्या इथला आदिवासी समाज, आदिवासी बांधव हा स्वयंशासित आहे, त्यांची जमीन कोणी बळकावू शकत नाही हे सांगण्याचं काम आम्ही अनुच्छेद 244(1) आणि 2च्या माध्यमातून हे संविधान करतो. तर 17,000 रुपयामुळे IIT मध्ये ज्या दलित कुटुंबातला अतुल कुमारला उत्तर प्रदेशमधला प्रवेश नाकारला जातो त्याच अतुल कुमारला हे भारतीय संविधान या अमृत महोत्सवी वर्षात अनुच्छेद 21(a) च्या माध्यमातून पुन्हा प्रत्येकाला शिक्षणाचा मूलभूत अधिकार आहे हे सांगत त्या ठिकाणी ते न्यायालय त्याला पुन्हा एकदा प्रवेश मिळवून द्यायला लागतं. तेव्हा हेच संविधान अमृत महोत्सवी वर्षात नव्यानं त्याची मानवी मूल्य आणि मानवी हक्कांचं रक्षण करण्याचं काम करत आलं तुम्हाला दिसायला लागतं. मग याच संविधानाच्या माध्यमातून संविधानवादी लोक सुद्धा तयार होतात. म्हणजे सौरभ द्विवेदी, निखिल वागे, रवीश कुमार सारखे पत्रकार लोकशाहीचा चौथा स्तंभ बळकट करतात. तर राजवैभव नावाचा तरुण हा भारुडांच्या माध्यमातून गावागावापर्यंत संविधान साक्षरता निर्माण करायला लागतो. तर इतकंच नाही तर ज्यावेळेस ह्या भारतीय संविधान लिहिलं गेलं आणि या देशाने संविधान स्वीकारलं त्यानंतर मद्रास विद्यापीठात एरो जेलिन नावाच्या जागतिक कीर्तीच्या संविधान तज्ञाला बोलवलं होतं. तो एरो जेलिन त्याच्या भाषणाच्या सुरुवातीलाच असं म्हणायला लागतो की या देशाचं संविधान खूप क्लिष्ट आहे, ते सर्वसामान्यांना समजण्यापलीकडचं आहे आणि ते संविधान या देशाचं टिकू शकत नाही. पण त्याच एरो जेलिननं ज्यावेळेस श्रीलंकेचं जाऊन संविधान लिहिलं ते संविधान 7व्याच वर्षी फेकून देण्यात आलं. पण या देशाचं संविधान आज 75 नंतर सुद्धा ताठरपणे उभं आहे. 395 कलम आणि 106 घटना दुरुस्त्यांच्या माध्यमातून हे भारतीय संविधान तुमच्या आमच्या हक्कांचं आणि मानवी मूल्यांचं रक्षण करत असलेलं पाहायला मिळतं. शेवटी काय तर हे संविधान आज वाचवण्याच्या नारे दिले जात आहेत, वाचवण्यासाठी यात्रा सुद्धा काढल्या जात आहेत. मला मान्य आहे संविधान वाचवणं गरजेचं आहे, पण खऱ्या अर्थाने ते संविधान वाचवण्याच्या आधी संविधान तुम्ही आम्ही वाचणं गरजेचं आहे. संविधान साक्षर समाज निर्माण करणं गरजेचं आहे. तो संविधान साक्षर समाज निर्माण व्हावा आणि त्यातून संविधान नक्कीच वाचेल, ते वाचावं इतकाच माफक आशावाद. सर ते शेवटी रमेश बुरगुरे यांच्या शब्दात इतकंच, दुर्डीत भाकरीची चतकोरही नसेल पण मज पंचशील जगण्या ऊर्जा प्रदान करते, रक्षा तुझी माझी हे संविधान करते, रक्षा तुझी माझी हे संविधान करते. मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद. कार्यक्रमाच्या समारोपाकडे वळूया. प्राध्यापक राजेंद्र साबळे सर यांना विनंती करतो की आपण माफ करा सर. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे सहसचिव मान्य जयंतभाऊ रामनाथजी वाघसाहेब यांना विनंती करतो की त्यांनी आपला अध्यक्ष मनोगत व्यक्त करावं. मोरे सर आणि बसके सर, आणि पंढरपूर बसके सर. तुम्ही कुठे टाकली हक्रू तथा बाळासाहेब काळे पण आपल्या ह्या जिल्ह्यामध्ये नगर शहरामध्ये आणि ह्या संस्थेमध्ये काका म्हणून त्यांना आपण संबोधित करत होतो आणि काका म्हणून त्यांना ओळखलं जायचं. असे बाळासाहेब काका यांच्या राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचा समारोप आज आपण इथे करतोय. त्या समारोहाच्या निमित्ताने सर्व महाराष्ट्रातून आलेले स्पर्धक ज्या स्पर्धेचा निकाल देण्यासाठी जे परीक्षक आलेत ते म्हस्के सर, मोरे सर, त्यांच्या भाषणातून बऱ्यापैकी असं समजलं की त्यांचा फारच अभ्यास दोघांचाही इतका आहे, त्यांचं भाषण ऐकावं असं वाटतं आणि अजून त्यांनी जास्तीत जास्त बोलायला पाहिजे होतं असं मला वाटतं. इतके परीक्षक आपल्याला चांगले मिळाले. ह्या आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य सागरे सर, आपल्या सदस्या अशोकराव काळे आणि अरुणाताई काळे, पोपटराव काळे, आपल्या उपप्राचार्य आठरे सर, कळमकर सर, पोपटराव काळे आणि
शिक्षक वृंद, प्राध्यापक वृंद आणि स्पर्धक. वक्तृत्व स्पर्धा म्हटल्यानंतर ही खरं तर मेजवानी आहे. चांगली चांगली भाषणं ऐकण्याची संधी या निमित्ताने मिळते. खरं तर सगळ्यात शेवटी आम्हाला तुम्ही बोलवलं, आम्हाला खरं तर ही संधी उपलब्ध करून द्यायला पाहिजे होती आम्हाला ती भाषणं ऐकायला. कारण एक भाषण ऐकल्यानंतर असं एकदम वेगळ्या जागात वेगळ्या विश्वामध्ये आपण गेल्यासारखं वाटतं. खरंच जो स्पर्धेमध्ये भाग घेतो तो रात्रंदिवस कष्ट करत असतो, रात्रंदिवस अभ्यास करत असतो. त्यामध्ये वाचन, चिंतन, मनन आणि लिखाण हा जो करील तोच त्या स्पर्धेमध्ये पुढे जात असतो आणि याच्यामध्ये सातत्य जो टिकवतो तोच पुढे जात असतो, बक्षीस घेत असतो. बक्षिसं थोड्या जागेवर मिळतात, 1, 2, 3, 4 क्रमांकांना बक्षीस मिळतात. स्पर्धक भरपूर असतात, पण याच्यामध्ये जी स्पर्धा असते ही स्पर्धा आपण निकोप असली पाहिजे. या स्पर्धेचा जो निकाल परीक्षकांनी दिला त्यांनी सुद्धा निकोप पद्धतीने स्पर्धेचा निकाल दिला, हे त्यांचं कौतुक करण्यासारखं आहे. आपण ह्या धावत्या जगामध्ये ह्यावेळेस जे विषय घेतले, अभिजात मराठी आणि पुढे काय, फेक न्यूज, सामाजिक अस्थिरता, भारतीय संविधानाचा अमृत महोत्सव, खरंच ज्वलंत प्रश्न असणारे विषय आहेत. आणि ह्या विषयावर आपल्यासारख्या तरुणांनी अभ्यास करून जे वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घेऊन त्याच्यामध्ये आपण वक्तृत्व स्पर्धात भाषण केलं किंवा जे काही भाग घेतला तर याचा नक्कीच आपल्याला आपल्या समाजाला कसा उपयोग होईल हे पाहिलं पाहिजे. वक्तृत्व स्पर्धेमध्ये आपण पुढं समाजामध्ये एक वेगळं स्थान निर्माण करू शकतो, एवढी ताकद या वक्तृत्व स्पर्धेमध्ये असते हे पण आपण समजून घेतलं पाहिजे. पुढे एका समाजाला, एका राज्याला किंवा एका शहराला किंवा ताकद देण्याचं काम आपण महत्त्वाचं केलं पाहिजे. ह्या सगळ्या स्पर्धकांचं मी कौतुक करतो. आणि सर, या स्पर्धेच्या निमित्ताने अशा वर्षभरात कमीत कमी 30-40 स्पर्धा आमच्या कॉलेजमध्ये, ह्या न्यूयॉर्क कॉलेजमध्ये भरत असतात. आम्ही अशा स्पर्धकांना संधी देण्याचं काम कायम करत असतो. याचबरोबर तुम्हाला आमच्या संस्थेविषयी पण सांगणं आम्हाला कर्तव्याचं वाटतं. ही संस्था 1918 साली शाहू महाराजांच्या प्रेरणेने स्थापन झाली. त्यांनी 2,000 रुपये त्यावेळेस संस्थेला निधी दिला आणि एक स्कूल बोर्ड चालू करायला सांगितलं आणि ते त्यावेळेस 12 विद्यार्थ्यांवर चालू झालेलं ते बोर्ड आज 70 ते 80 हजार विद्यार्थी असणारे आहे. 120 युनिट्स या संस्थेच्या मार्फत राबवले जातात आणि खेड्यापाड्यामध्ये जिथे शिक्षणाची सोय नाही अशा ठिकाणी आम्ही ह्या शाखा काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. जिथे रयतच्या शाळा होत्या शहरासारख्या ठिकाणी, तालुक्याच्या ठिकाणी, पण इंटरव्ह्यू भागामध्ये, आदिवासी भागामध्ये जिथे शाळा नाहीत रयतच्या त्या ठिकाणी आम्ही शाळा काढल्या. आणि ह्या कॉलेजचं वैशिष्ट्य मॅथमध्ये 3.79 मार्क घेऊन महाराष्ट्रामध्ये पहिलं आणि भारतात 4थं नामांकन मिळवलेलं हे कॉलेज आहे. एवढंच नाही तर या कॉलेजमध्ये संगीत महोत्सव, नाट्य महोत्सव, फिल्म फेस्टिवल, तुमच्या पुण्याची पुरुषोत्तमकरण स्पर्धा, अशा स्पर्धा सुद्धा महाराष्ट्रातून खेचून आणलेले कॉलेज आहे. ह्या मुलांना आम्ही जेवढी जास्तीत जास्त संधी देण्याचा प्रयत्न करतो, जास्तीत जास्त त्यांचं स्पर्धा घेऊन जास्तीत जास्त मुलांना वाव देण्याचा प्रयत्न करतो. आणि संस्था कायम या सगळ्या प्राध्यापकांच्या आणि प्राचार्यांच्या पाठीवर ही संस्था उभी असते आणि त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम आम्ही करत असतो. मी आता या निमित्ताने एकच सांगतो, काकांचं जे संपूर्ण आयुष्य जे वेचलं त्यांनी संस्थेसाठी खूप वर्ष घातली. मी लहान होतो, त्या लहान शाळेत असल्यापासून मी काकांना पाहतो, कारण आमच्या वडिलांच्या घरून मी काकांच्या घरी जायचो, त्यांच्या दुकानात बसायचो. ही जी मंडळी होती ह्या सगळ्या मंडळींच्या जोरावर आज ही संस्था मोठी झाली. ह्या लोकांचा त्याग जो झाला त्या त्यागाच्या जोरावर आज ही एवढी मोठी संस्था उभी राहिली. यांनी स्वतःचा एक चहाच्या कपाला कधी लाजून राहिलेले नाही, स्वतःच्या खिशातून सगळ्या गोष्टी केल्या आणि ही संस्था एवढी मोठी नाव रुपाला आणली. त्यामध्ये बाळासाहेब काळे,
काका यांचा खूप सिंहाचा वाटा आहे. त्यांनी अध्यक्षपद भूषवलं, खजिनदार भूषवलं, सहसेक्रेटरी म्हणून सगळे पदं त्यांनी भूषवली. त्यांनी सत्तेसाठी कोणी काही गोष्टी करतात तसल्या न करता प्रामाणिकपणे या समाजाची आणि या संस्थेची सेवा केली. आपण ह्या संस्थेसाठी आमच्या या स्पर्धेसाठी आपण वेळ दिला त्याबद्दल मी आपले सर्वांचे आभार मानतो. ज्या स्पर्धकांना बक्षिसं मिळाली त्यांचं सगळ्यांचं कौतुक करतो, अभिनंदन करतो. ज्यांचं स्पर्धेमध्ये भाग घेऊन ज्यांना बक्षिसं मिळाली नाही त्यांचंही कौतुक करतो आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. ह्या वर्षी नाही पण पुढच्या वर्षी नक्कीच आपण बक्षिसं मिळू एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद भाऊ. समारोप समारंभाच्या प्रसंगी उपस्थित प्रमुख पाहुण्यांचं अतिथींचं आभार प्रदर्शन करण्यासाठी मी आमंत्रित करतो प्राध्यापक राजेंद्र साबळे सर. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय जयंतरावजी वाघसाहेब हे या ठिकाणी उपस्थित राहिले आणि त्यांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. त्याचप्रमाणे आमच्या संस्थेच्या कार्यकारिणी सदस्या अरुणाताई काळे मॅडम याही उपस्थित राहिल्या, त्यांचेही आभार मानतो. आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सागडे सर हेही उपस्थित राहिले, त्यांनी मार्गदर्शन केले, त्यांचेही आभार मानतो. उपप्राचार्य कळमकर सर तसेच उपप्राचार्य आठरे सर हेही उपस्थित राहिले, त्याबद्दल त्यांचेही आभार मानतो. त्याच पद्धतीने महत्त्वाचे म्हणजे स्पर्धेचे परीक्षक तुकाराम मस्के सर हे सुद्धा उपस्थित राहिले आणि माझं त्यांचं मध्ये चहा घेण्याच्या मध्ये बोलणं झालं. त्यावेळेस मग ते म्हटले की मी पहाटे या ठिकाणी पंढरपूरवरनं आलो. मी थोडा म्हणजे त्यांना म्हटलं म्हणजे असं म्हणायला नव्हतं पाहिजे, तर आम्ही रात्री तुमची राहण्याची व्यवस्था पण केली होती, तुम्ही आला असता तर आम्ही ती व्यवस्था केली असती. ठीक आहे, यावेळेस नाही पण पुढच्या वेळेस आम्ही त्याची काळजी घेऊ. आम्ही तसं आमचं सेमिनार हॉल म्हणण्यापेक्षा आमचा हॉल त्या ठिकाणी आहे आणि तिथं आम्ही निवास व्यवस्था तशी होती. तर ठीक आहे, ते आलेत आणि त्यांनी मार्गदर्शन केलं, ते ऐकलंच आहेत आपण आणि त्या पद्धतीने आपण वागणूक आपली करताल अशी अपेक्षा व्यक्त करतो. त्याच पद्धतीने निलेशजी मोरे सर हे सुद्धा उपस्थित राहिले, त्यांचेही आभार मानतो. आमच्या नातेवाईकांपैकी माननीय अशोकरावजी काळे सर हे उपस्थित राहिले, त्यांचेही आभार मानतो. आरतीताई साबळे मॅडम या उपस्थित राहिल्या, त्यांचे आभार मानतो. श्री व सौ ॲडव्होकेट भाऊसाहेब काळे पाटील हे उपस्थित राहिले, त्यांचे आभार मानतो. प्राध्यापक वर्षाताई काळे मॅडम याही उपस्थित राहिल्या, त्यांचे आभार मानतो. त्याच पद्धतीने उपस्थित सर्व विद्यार्थी व स्पर्धेत सर्व सहभागी विद्यार्थी यांचेही आभार मानतो. माझ्या सर्व सहकाऱ्यांनी व सहकारी प्राध्यापकांनी जी मला मदत केली, दिवसभर जे कष्ट घेतले, त्यांचेही आभार मानतो. आणि हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी नॉन टीचिंग कर्मचारी श्री दीपक आठरे यांनी मदत केली, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. सर्वात शेवटी इलेक्ट्रॉनिक मीडिया जो आपल्याला दिवसभर उपलब्ध होता, त्यांनी रेकॉर्डिंग केले यूट्यूबच्या माध्यमातून आणि तुमचा हा जो म्हणजे दिवसभराचा कार्यक्रम आहे तो यूट्यूबवरती आपल्याला दिसेल अशा पद्धतीने आपण व्यवस्था केली, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो आणि माननीय अध्यक्षांच्या परवानगीने हा कार्यक्रम संपला असे जाहीर करतो.